नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या या छान व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा आहोने ना सकाळ सकाळी भाजीपाला आणलेला आहे आणि पाऊस नाही काय नाही ना, तर इतका भाजीपाला महाग झाला नाही आहे ना, विचारू नका. तर सकाळ सकाळी ना सैफुलला खूप छान असा ना हा आपला भाजीपाला फ्रेश असा येतो. तर आहोने बघा सकाळीच ना 8 वाजता जाऊन ना भाजीपाला आणलेला आहे. आणि यावर्षी ना अजिबात पाऊस नाही आहे. तर इतकं भाजीपाला पण महाग झालेला आहे आणि शेतकऱ्यांना आता सध्या ना पावसाची गरज आहे. तर आता पाऊस पण आलाच पाहिजे बरं का. आणि पाऊस आला तरच ना आपले सगळी शेतातली पिकंही चांगली येतात. तर इथे बघा आहोने सर्वच भाजीपाला आणलेला आहे. भेंडी आणि गवारी, बटाटा, फ्लावर, कोबी आणि दोडका, मेथी, शेपू, पालक सगळंच आणलेलं आहे. तर इथे बघा बटाटे थोडेसे जास्तच प्रमाणात आणलेले आहेत. तर बटाटे पण खूप महाग झालेले आहेत आणि टोमॅटो पण बरं का. तर 50 रुपयाला 1 किलो टोमॅटो आणलेले आहेत आणि भेंडी तरी 30 रुपये अर्धा किलो आणि दोडके पण 30 रुपये अर्धा किलो आणि एवढा शेपू बघा 25 रुपयाला एक पेंडी आणि मेथी पण ना 25 रुपयाची आणलेली आहे आणि कोथिंबीर पण 25 रुपयाची आणि पालक सगळा असं ना 25 रुपयाला एक पेंडेच ना अशी भाजी भेटलेली आहे. तर असं आता तर भाजीपाला महाग झाला, कितीही महाग झाला तरी आपण काय आणायचं सोडत नाही. तर शेवटी आपल्याला भाजीपाला लागतोच आणि सकाळी डब्याला मुलांच्या आणि आपल्याला सकाळी एक सुकी भाजी एक पातळ भाजीला तरी सगळा भाजीपाला लागतोच. तरी ते बघा मी सगळा भाजीपाला ना सगळा मी आणल्यानंतर बघा स्वच्छ निवडून वगैरे घेते मी आणि नंतर ना धुवून ठेवते. कारण भाजी बनवताना आपल्याला जास्त अशी गडबड होणार नाही. तरी ते मी मेथी कोथिंबीर पण ना दोन्ही असे ना भाज्या निवडून वगैरे घेतल्या आणि तेवढ्यात बघा इथे इडलीचं ना मी पीठ काल सकाळी भिजू घातलं होतं तांदूळ आणि उडदाची डाळ आणि संध्याकाळी ना ते छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि उडीद डाळ आणि तांदूळ बघा मी स्वच्छ धुवून 3-4 पाण्यांना एक रात्रभर मी भिजत ठेवलं होतं. तर सकाळी म्हणजे हे संध्याकाळी मी सकाळी भिजू घातलं होतं आणि संध्याकाळी मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेलं आहे आणि दोन्ही एकत्र ना मिक्स करून ना आपण आंबवण्यासाठी ठेवायचं. म्हणजे खूप छान आपल्याला पीठ ना खूप छान आंबतं बरं का. आणि इथे बघा मी इडलीचं पात्र आहे ना ते इथे गॅसवरती ठेवलेलं आहे आणि माझ्या हातून इथं सकाळ सकाळी घाई गडबड होती आणि शौर्य आपला सकाळी 6:45 वाजता जातो स्कूलला. तर इथे माझी एवढी घाई होती ना, पण सकाळी शौर्य जाताना मी काय शूट केलं नाही आहे. तर शौर्यला स्कूलला पाठवून मगच मी इथे ना व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. तर इथे बघा माझ्या हातून ना थोडंसं तेल सांडलं होतं गडबडीत, मग ते मी इथे पुसून वगैरे घेतलं. म्हणजे सगळं तेल वगैरे क्लीन केलेलं आहे. तर तेल आणि मीठ सांडल्यानंतर ना असं कधी हळहळ करायचं नाही की सांडलेलं आहे म्हणून. तरी आता काय करायचं, चुकून घाई गडबड सांडतं. तर इथे मी ना इडलीचं म्हणजे पीठ घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये छान चवीपुरतं मीठ आणि जिरं आणि थोडासा किंचित मीठ ते सोडा टाकलेला आहे. छानपैकी नाही ते मी पीठ ना मिक्स करून घेतलं आणि उकळलेलं ना इडलीच्या पात्रामध्ये पाणी उकळलेलं पाहिजे. मगच आपण ना हे इडलीचे प्लेटा ठेवू शकतो. तर इडलीचे प्लेट मी ना आधी त्या डब्यातच ठेवून ना असं त्या इडलीच्या पात्रामध्येच ठेवून मी असं पीठ ठेवते. कारण एक इडलीचं ना स्टँड आपलं मोडलेलं आहे. तर मी खाली ठेवूनच असं मी ना सगळ्यांना पीठ टाकून घेतलेलं आहे इडलीसाठी. तर मस्तपैकी बघा आपल्या इडल्या आता छान वापरता आहेत. एक 15-20 मिनटं आपण इडली ना म्हणजे झाकण असं ठेवायचं इडलीचं पात्र की वरती त्याच्यावरती ना मी आपलं खलबत्त्याचा दगड असताना मी ते ठेवून दिला. कारण त्याच्यावर मधली ना वाफ अजिबात जाऊ नये आणि आपल्या इडल्या ना खूप छान शिजतात. तर मऊ लुसलुशीत इथे सॉफ्ट अशा ना आपल्या इडल्या बनलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकताय एक 15 मिनिटांनी मी इडल्या काढल्या आणि किती छान एकदम असं खुसखुशीत आणि जाळीदार आपल्या इडल्या बनलेल्या आहेत. आणि सर्वांना तर अशाच इडल्या आवडतात. एकदम असं दगडासारखे तर अजिबात म्हणजे एकदम घट्ट असे झालेले आवडत नाहीत बरं का. एकदम असं लुसलुशीत मऊ आणि खायला एकदम टेस्टी. तर इथे मी पटपट असे ना सकाळच्या घाई गडबडमध्ये एवढ्या इडल्या बनवून घेतल्या आणि राहिलेल्या बाकीच्या पण मी इडल्या बनवून घेते. आणि नंतर ना मग ते प्लेटला इडलीच्या प्लेट मला आणखीन थोडंसं तेल लावलं आणि आणखीन एक 2-3 साचे करून घेतले. कारण एकदमच सगळे इडल्या बनवून घेतल्या ना सगळ्यांना एकदमच खाता येईल, सोपं होईल. पण गरम गरमच इडली सांबर चटणी खूप भारी लागते बरं का. तर आपला शौर्य सकाळी 6:45 वाजता जातो आणि 12:30ला येतो. तर मी शौर्यला पाठवल्यानंतर हेच मी सगळ्यांना आता बनवायला घेतलं आहे. त्याच्या टिफिनला पण मी इडली दिलेली आहे, फक्त सांबर आणि चटणी काय दिलेली नाही आहे. कारण एवढं म्हणजे तिखट वगैरे खात नाही शौर्य. आल्यानंतर मग घरी तो चटणी आणि सांबर खातो आहे. तर इथे मी आणखीन एक डब्बा लावून घेतला. तर मस्त इथे बघा आपली तुरीची डाळ पण शिजली होती.
तर इथे ना तुरीची डाळ पण आपली छान शिजली आणि मी रवीच्या सायनात डाळ अशी घोटून घेतलेली आहे. आणि हे ना आपल्या इडल्या ना तांदळामुळे बघा शरीराला आवश्यक आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात. म्हणून आपण आठवड्यातून एकदा तरी ना मुलांना अशा इडल्या बनवून दिल्या पाहिजे आणि आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगलं आहे. तर इथे मी ना सांबार बनवायला घेतलेला आहे. तर मी इथे तुम्हाला सांबारची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. 3-4 चमचे मी तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकून घेतलं. तर नंतर ना लसूण एक कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. तर छान अशी ना खमंग अशी फोडणी परतून घ्यायची. तर नंतर इथे मी कढीपत्ता ॲड केला आणि नंतर नाही तर मी घरगुती म्हणजे आपलं काश्मीरी तिखट आणि लाल तिखट घातलेलं आहे आणि थोडासा सांबार मसाला टाकलेला आहे. सांबार मसाल्यामुळे पण ना खूप छान आपला सांबार मसाला लागतो. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय डाळ छान अशी शिजलेली होती एकसारखी मऊ. तर इथे मी ॲड केलं आणि आता ना मस्तपैकी इथे ना वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एक उकळ काढायची. म्हणजे आपले सांबार ना खूप भारी लागतं बरं का. टेस्ट अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला आणखीन थोडंसं पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी टाकून ॲड करू शकता. तर इथे मी शौर्यासाठी वेगळं सांबार बनवलेलं आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये छोट्या, आणि हे आमच्यासाठी थोडंसं तिखटाचं मी सांबार बनवलेलं आहे. तर चला मस्तपैकी इथे आपलं सांबार तरी तयार झालं. आणि लहान मुलांना कसं की सहज खाता येतं असं इडल्या वगैरे आणि आवडणारं असतं. आणि तसंच माझ्या शौर्यालाही ना खूप आवडतं बरं का इडली. मी आठवड्यातून एकदा तरी बनवते, पण शूट जेव्हा घेते ना मी तेव्हाच तुमच्याशी शेअर करते. आणि इथे ना डाळ आणि शेंगदाणा मी भिजत घातलं होते फुटानं. तर नंतर नाही ते मी 4-5 ना मिरच्या घेतल्या, लसूण घेतलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर याच्यामध्येच मी चवीपुरतं मीठ आणि जिरं टाकून घेते. तर ही चटणीची रेसिपी ना खूप छान आहे बरं का, तुम्ही पण नक्की एकदा बनवा. तर मी इथे ना साखर टाकलेला 1 चमचा आणि दही टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये ना अजिबात मी खोबऱ्याचा वापर केला नाही. बिना खोबऱ्याचे मी इथे चटणी बनवायला घेतलेली आहे. फक्त फुटाणं डाळ आणि शेंगदाणे भिजत घातले होते 1-2 तास आणि ती छान भिजल्यानंतर ना इथे चटणी बनवायला घेतली मी. खूप छान लागते बरं का अशी चटणी. आणि इथे मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय मी थोडीशी दाटसरच चटणी बनवले, कारण सर्वांना चटणी अशीच आवडते घरामध्ये. तर मी इथे तडका द्यायला घेतलेला आहे चटणीला. तर इथे ना मी तडका द्यायला घेतलेला आहे चटणीसाठी. तर इथे बघा तेल गरम झालं, त्याच्यामध्ये ना मोहरी टाकलेली आहे आणि थोडंसं जिरं टाकून घेते. छान जिरं आणि मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा. ही चटणीचा तडका ना खूप भारी लागतो बरं का या सांबार आणि चटणीबरोबर आणि इडलीबरोबर खाताना ना ही चटणी कंपल्सरी पाहिजेच, तरच आपल्याला इडली खाल्ल्यासारखी होते. तर इथे बघा मस्तपैकी ना भरपूर प्रमाणात मी इथे चटणी बनवली होती. वरून असं छान असा तडका दिला. तर आता ना एकसारख्या ना हे मिक्स करून घेते मी तडका दिलेला. तर ही चटणी ना अप्रतिम होते. तुम्ही पण ना खोबऱ्याची चटणी बनवत असाल तर ना तर माझ्यासारखी अशी चटणी नक्की बनवून बघा. तर इथे ना चटणी रेडी झाली इडलीबरोबर खाण्यासाठी डाळ आणि शेंगदाण्याची, आणि सांबार पण तयार झालं. आणि इथे मी इडल्याही मस्तपैकी ना इथे इडल्याही बनवून झाल्या. तर आता चला आहोंना बाबांना सर्वांना घरातल्यांना आधी देते आणि नंतर मी आणि आत्या आजी वगैरे खाऊन घेतो. तर मस्तपैकी इथे ना ताट बनवलं आहोंसाठी आणि बाबांसाठी. तर आपण काय करतो, आपल्याला खाताना इतकी घाई गडबड करतो की ज्या ताटामध्ये आहे ना त्याच ताटामध्ये खातो म्हणजे. आणि आपण आहोंना वगैरे देताना काय करतो, मी तर अशीच करते बरं का. त्यांना छान असं ना मस्तपैकी ना असं चटणी वेगळी आणि सांबार वेगळं, इडल्या वेगळ्या अशा छानपैकी ताट सजवून देते. तर मस्तपैकी इथं ना आपल्या इडले असं ताट तयार झालेलं आहे. तर चला आता त्यांना देते गरमागरम. त्यांनी खाईपर्यंत आणखीन 1-2-3 डबे शिजतील, म्हणजे इडल्या बनतील आपल्या. तर मीही आता खाऊन घेते. गरमागरम असतानाच खूप छान लागतं बरं का. तर आता मस्त सगळ्यांना दिलं आणि आम्ही सर्वजण खाल्लो. काही खाताना काही शूट घेतला नाही मी. आणि नंतर बघा तेवढ्यात ना आपल्या झाडावरचे आंबे होते, हे शेवटचा भीड होता, ते सगळे आंबे उतरवले आणि किती छान कलर आलेला आहे बरं का केशर आंब्याला. एकदम मस्त आणि भारी कलर आलेला आहे. आतून केशरी कलर आणि खायला एकदम गोड स्वादिष्ट असा हा आंबा आहे. तुम्हाला ह्याच्या आधी पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की आपले घरगुती आंबे. तुम्हाला तर माहितीच आहे, घरासमोर एक झाड आहे आपल्या आंब्याचं, ते मस्तपैकी केशर आंबा आहे. तर कलर तर इतका भारी झाला आहे ना, बघताच खावंसं वाटलं, एवढा छान हा आपला केशर आंबा पिकलेला आहे. तर मस्तपैकी ते कट करून घेतला आणि तेवढ्यात ना मी मगाशी भाजीपाला वगैरे निवडून घेतला होता ना, मी तसा ठेवला होता. आणि नंतर मी ते ना भाजीपाला फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून दिला आणि पाण्याची बॉटल वगैरे होते ते मी भरून घेतल्या. तर तुम्हाला आजचा माझा ना इडली सांबार आणि चटणीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला
तरी एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला याची पुढची कोणती रेसिपी पाहायची आहे ना ते नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.